दिवसाची सुरुवात आहे शुभरवत. आज नाताळ आणि नाताळ म्हणजे सर्वात मोठी प्रीती. कारण देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाचा पुत्र कुठे राजवाड्यात कुठे महालात जन्माला आला नाही, तर तो एका गाईच्या गोठ्यामध्ये जन्माला आला. लोक तलवार घेतलेल्या राजाची मसीहाची वाट बघत होते. तो सगळ्यांना नाश करून टाकेल. परंतु हा राजा जो होता हा पापापासून मनुष्याला तारावयास गोरगरिबांसाठी आला होता. मरियेचे पूर्ण दिवस भरल्यावर तिला प्रथम पुत्र झाला. येशूचा जन्म हा गव्हाणीमध्ये झाला, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. देवाचा पुत्र गव्हाणीत जन्मला. आज नाताळाच्या दिवशी आमच्या मनाच्या उतार शाळेमध्ये येशूला जन्म घेण्यासाठी जागा आहे का? आमच्या मनाच्या उतार शाळेतील सर्व खोल्या भरलेल्या आहेत. आमच्या जगिक सुख आहेत, आमच्या जगिक कामं आहेत, आमच्या जगिक सर्व काही गोष्टी आहे, आमचा ऐशो आराम आहे, किंवा आमची सर्व काही दुसऱ्या जगिक गोष्टीकडे जे लक्ष आहे, ह्या गोष्टींनी आमच्या सर्व मनाच्या उतार शाळेतील खोल्या भरलेल्या आहेत का? येशूला जन्म घेण्यासाठी जागा आहे का? येशू कोणाकडेही बळजबरीने येणार नाही, कारण तो म्हणतो, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्याबरोबर मी आत जाईन. याचा अर्थ येशू दाराशी उभा आहे. दार आम्हाला उघडायचं आहे. म्हणजेच आम्हाला आमच्या मनाच्या उतार शाळेतील खोल्या ह्या सर्व काही ज्या जगिक गोष्टींनी भरलेल्या आहेत, पापांनी भरलेल्या असतील, या साफ करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि आम्हाला आमच्या मनाच्या उतार शाळेचं दार उघडायचं आहे, जेणेकरून येशू आमच्या मनाच्या उतार शाळेमध्ये येईल. आजचं देवाचं वचन हे आहे लूक शुभवर्तमान ह्याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 2 and verse 7. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. परमेश्वर आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादित करू आणि सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा.